हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे लोकायन आयएस अकॅडमी व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इतिहासावर एक व्याख्यानमाला घेतो आहोत। आजचा पहिला एपिसोड आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ याच्यावर, आणि यानंतर आपण अशा प्रकारचे अनेक महत्त्वाचे टॉपिक जे आपल्या अभ्यासक्रमासाठी आहेत आणि एरवीही खूप महत्त्वाचे आहेत मुलाखतीसाठी आणि इतर गोष्टींसाठी, तर त्यांचा आढावा घेणार आहोत। तर तुम्ही ट्यून राहाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल, शेअर कराल अशी आशा। आज आपण एक महत्त्वपूर्ण विषय घेणार आहोत, ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ। तुम्ही ती लावणी ऐकली असेलच, माझी मैना मुंबईकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली। तर अशा अजरामर गीतांनी गायलेली आणि सगळ्यांनी संघर्षपूर्ण मिळवलेली मुंबई ती कशी मिळाली महाराष्ट्राला, त्याची ही कथा आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ। आपल्या अभ्यासक्रमामध्ये हा घटक अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे एक संधीच आहे आपल्या सगळ्यांना शिकून घ्यायची। तर ही जी चळवळ आहे तुम्ही बघू शकता किती विशाल प्रमाणात लोक एकत्र आले होते, आणि त्यातून आजचा महाराष्ट्र उभा राहायला कशी सुरुवात झाली बघूयात आपण। की ब्रिटिशांनी काय केलं होतं की आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये करून ठेवली होती। जसं तुम्हाला माहिती असेलच की मुंबई प्रांत, मद्रास प्रांत, उत्तरेमध्ये संयुक्त प्रांत होता, आणि या सगळ्या प्रांतांमध्ये हॅचपॉच पद्धतीने लोक जोडले गेले होते। जसे ब्रिटिशांनी एखादे भाग जिंकले तसे ते जोडले, आणि त्यामुळे विविध भाषिक लोक एकाच भागात राहत होते। जसं मुंबई प्रांत बघितला तर उत्तर कर्नाटकचा भाग होता, त्या कन्नड लोक होते। त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्र होता, मुंबई होती, त्यामुळे मग मराठी होते, पण गुजरात पण होता, गुजराती पण होते, सिंध पण होता, सिंधी होते, आणि आफ्रिकेतलं एडन पण होतं, तर आफ्रिकन पण लोक होते। असं एकाच प्रांतामध्ये विविध भाषिक आणि विविध प्रकारचे लोक याच्यामध्ये गुंतलेले होते। तेव्हा मग असं लक्षात आलं की भाषावार रचना झाली पाहिजे, पुनर्रचना। तशी पहिली मागणी होम रूल चळवळीने केली भारतामध्ये, की भाषावार प्रांतिक पुनर्रचना झाली पाहिजे। लोकमान्य टिळक हे सुद्धा भाषावार प्रांतरचनेच्या बाजूने होते। आणि मग शेवटी मग महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1920 साली नागपूर येथे जे काँग्रेसचं अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये काँग्रेसने भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा उचलला, तसा ठराव पारित करून घेतला, आणि यामध्ये विशेषतः महात्मा गांधी यांचा वाटा होता। थोडक्यात मग टिळक असो व गांधी या दोघांनीही भाषावार प्रांतरचनेला मान्यता दिली की त्यातून प्रशासन लोकांच्या जवळ येईल आणि देशाचं ऐक्य वाढीला लागेल। 28 मध्ये जो नेहरू रिपोर्ट आला, मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी सुद्धा भाषावार प्रांतरचनेची शिफारस मान्य केली आहे। आणि त्यानुसार मग एक विशिष्ट हे ठरलंय की एकीकडे हा मान्य झालेला मुद्दा होता, पण पुढे काय झालं की स्वातंत्र्याच्या वेळी मात्र फाळणी झाली। तुम्हाला माहितीच आहे की पाकिस्तानची निर्मिती झाली, तेव्हा असं वाटलं की भाषिक प्रांतिक पुनर्रचना केली तर त्यातून उपराष्ट्रवाद वाढीला लागेल, आणि त्यातून भारताच्या अनेक फाळण्या होतील, चिरफाळ्या होतील, आणि त्यामुळे मग मुख्य नेते हे या कल्पनेला विरोध करायला लागले, की ज्या कल्पनेला वर्षानुवर्ष पाठिंबा दिला, स्वातंत्र्य मिळण्याची वेळ आल्यावर मात्र विरोध केला आहे। आणि मग मुंबई विशेषतः हे एक महत्त्वाचा वाद ठरला, की मुंबईबद्दल असं म्हटलं गेलं की संकुचित वाद आहे की मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे। मुंबई ही भांडवलदारांनी उभी केलेलं शहर आहे, ब्रिटिशांनी स्थापन केलेलं शहर आहे, हे एक इंटरनॅशनल सिटी आहे, असं काय काय बोललं गेलं। त्यामुळे मुंबईमध्ये जे भांडवलदार होते प्रामुख्याने अमहाराष्ट्रीय होते, आणि त्यांचा मुंबई कोणत्याही महाराष्ट्रासारख्या राज्यात सामील करण्याला विरोध होता, आणि त्यातून हा वाद पेटलाय, आव्हान उचलले। त्यामुळे 1940 मध्ये ग. माडगूळकर हे जे लेखक होते, त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा मांडला की मुंबई महाराष्ट्रामध्ये सामील झाली पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्राचं एकीकरण झालं पाहिजे। कारण आजचा महाराष्ट्र जसा दिसतो आपल्याला तसं त्या काळी नव्हता। त्या काळी मराठवाडा हा जो भाग होता तो निजामाच्या हाताखाली होता। निजाम हे एक संस्थान होतं, हैदराबादचं संस्थान, आणि त्याचा तो भाग होता। आजचा आपला जो विदर्भ भाग आहे, बराड विदर्भ, तो त्या काळी मध्य प्रांताचा भाग होता, आणि किंबहुना नागपूर ही तर मध्य प्रांताची राजधानी होती। आणि अशा प्रकारे महाराष्ट्र असा काही अस्तित्वात नव्हता त्याकाळी, मुंबई प्रांत होता, बॉम्बे प्रेसिडेन्सी ज्याला म्हणतं, आणि त्यामुळे सगळं महाराष्ट्र मिळून एक राज्य तयार झालं पाहिजे मराठी लोकांचं, अशा प्रकारची कल्पना मांडण्याचं श्रेय साहित्यिक ग. माडखोलकर यांना जातं। त्यांनी 40 साली उपस्थित केलं। त्यांनी असं दाखवून दिलं की महाराष्ट्र समाजामध्ये व्यापार व उद्योगामध्ये भूमिपुत्रांच्या ताब्यात नाहीयेत, आणि महाराष्ट्राचे काँग्रेसचे पुढे असं काही एकीकरणासाठी प्रयत्न करत नाहीयेत। ते 46 साली बेळगाव येथे साहित्य संमेलन झालं होतं, त्या ठराव मांडण्यात आला की बेळगाव सकट, मुंबई सकट, आणि
निपाणी किंवा मग बिदर, डांग अशा सगळ्या प्रदेशांसकट महाराष्ट्र नावाचं एक राज्य स्थापित झालं पाहिजे. तर हा मुद्दा बघणार काय की राजकारणी लोकांनी नव्हे तर साहित्यिकांनी ही मागणी उचलली आणि पुढे आणली असं दिसून येत आहे. 3 ठराव त्यांनी पाठवून दिले आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला मात्र. आणि मग यानंतर 1946 साली झालेल्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेमध्ये काय झालंय मात्र की मुंबईचे त्या काळचे अनभिषिक्त राजे असं ज्यांना म्हटलं जाईल काँग्रेसचे नेते स.का. पाटील यांनी मात्र विरोध केलाय आणि त्यानंतर सलगरित्या ते विरोध करत गेले आणि त्यातून या संघर्षाला वाचा फुटली आहे असं म्हणता येईल. त्यांचा विरोध होता असं काही करण्याला. दार कमिशन मग हा जो भिजत घोंगडं होतं की कशा प्रकारे प्रांतिक पुनर्रचना करायची, मुळात करायची की नाही. आणि मग इतके वर्षानुवर्ष प्रॉमिस केलं, लोकांनी त्या आशेवर अवलंबून स्वातंत्र्य लढा लढला, बलिदान दिलं, शहीद झाले, स्वातंत्र्य मिळालं की यायला लागलं समोर. आणि आता असं झालं की म्हणजे काँग्रेस तयार होईना, तेव्हा मग आता लोकांना दाखवण्यापुरतं का होईना एखादा आयोग नेमणं भाग होतं. आणि त्यामुळे एक दार आयोग, दार कमिशन मिळण्यात आलं आणि मग त्याची घटना समितीने मसुदा समितीने स्थापना केली. न्यायमूर्ती S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली 47 साली. सदस्य दोघे होते अजून, श्री पन्नालाल व जगत नारायण हे 2 सदस्य होते. जगत नारायण लाल यांनी अहवाल 1948 साली दिला. त्या सांगून टाकलं की भाषावार प्रांत रचनेची गरज नाही, ती राष्ट्रहिताची नाही. थोडक्यात ते सांगण्यासाठीच आयोग नेमला होता. फक्त आयोग नेमून सांगायचं, मोठे नेते स्वतः तोंडाने बोलायला तयार नव्हते असा याचा अर्थ होता. मग हा प्रश्न तातडीने हाताळायची गरज नाही असं त्यांचं म्हणणं पडलं. मुंबई वेगळी ठेवावी हे मात्र त्यांनी आवर्जून सांगितलंय. हे बघणार काय, या अहवालात महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी पण केली होती. हे विशेष की राष्ट्रीय अहवाल असूनही अशा प्रकारची भाषा वापरली होती, हे विशेष आहे. या अहवालावर अखिल भारतीय काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात सर्वच नेत्यांनी टीका केली आणि पुढची समिती नेमण्यात आली. मग की दार समितीमुळे असंतोष वाढला तेव्हा मग सरकारने घाईघाईने पुढची समिती नेमली, JVP समिती. जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे जे जयपूरचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या. असं जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या या 3 नेत्यांची समिती, त्रिसदस्यीय समिती आणि म्हणून त्याला JVP असं नाव पडलंय. JVPने पहिली गोष्ट म्हणजे फेरविचार केला पाहिजे हे मान्य केलं की दार समितीचा अहवाल अंतिम नाही, फेरविचार केला पाहिजे. पण मुंबई महाराष्ट्रात देण्यात मात्र विरोध त्यांनी पण केलाच आहे. आणि अजून काय म्हटलंय की मुंबई अनेक भाषांच्या वर्णांच्या लोकांचे आहे, उद्योगधंद्यांचे शहर आहे असताना म्हटलंय. खुद्द वल्लभभाईंनी असं म्हटलंय की मुंबईचा विकास हा गुजराती भाषिकांनी केला आहे आणि त्यामुळे ती इतर कोणाला देणं न्याय ठरणार नाही असं शेवटी त्यांनी पण आपला प्रांतिकवाद दाखवून दिलाय असं म्हणावं गेलं. आणि शिवाय वऱ्हाड नागपूरच्या भागातील लोकांना महाराष्ट्रात जायचे की नाही हे ते स्वतःच ठरवतील असंही सांगून टाकलंय. आणि अशा प्रकारे एकंदरीतच JVP समितीने काही दार समितीपेक्षा वेगळं सांगितलं नाही, तेच थोडं वेगळ्या शब्दात त्यांनी सांगितलंय असं दिसून आलंय. थोडक्यात राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे एकीकरणाबद्दल पदभेद होते किंवा ते येऊ नये असेच काहीसे प्रयत्न होते, विशेषतः मुंबई मिळू नये असा त्यांचा विचार होता, हे यातनं स्पष्ट दिसून आलंय असं म्हणता येईल. आता संघर्षाची नांदी या सगळ्यामुळे असंतोष निर्माण झाला आणि 46 साली काय झालं की काँग्रेसचे एक नेते शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे एक महाराष्ट्र एकीकरण परिषद भरण्यात आली. तिथे संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली, ही सुरुवात आहे आता. आणि तिने 1946 ते 1955 असं कार्य केलंय. थोडक्यात पहिली 9 वर्ष नेतृत्व जे होतं ते संयुक्त महाराष्ट्र परिषद नावाच्या एका परिषदेकडे होतं, जिथे अध्यक्ष शंकरराव देव हे होते. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासून मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला. मग कोणत्या पक्षांची भूमिका बघितली तर डाव्या पक्षाने पाठिंबा दिलाय. जसं त्यांचे प्रसिद्ध नेते श्रीपाद अमृत डांगे, S.A. डांगे यांनी तर सलग पाठिंबा देऊ केलाय. वारंवार कामगारांनी संपर्क घडवून आणले आणि त्यामुळे मुंबई हे मराठी लोकांच्या आंदोलनाचं केंद्र ठरली, हे वैशिष्ट्य आहे. दुसरा असा मोठा पाठिंबा म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा संयुक्त महाराष्ट्रातील एक घटक पक्ष होता. त्यांनी काय केलंय की मुंबई महापालिकेमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉक्टर R.D. भांडारे यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा ठराव मांडलाय. आणि तो कोणाच्या वतीने मांडलाय तर चक्क शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन ही जी डॉक्टर आंबेडकरांची पार्टी आहे त्यांच्या वतीने मांडलाय. त्या बघणार का आहे की संयुक्त महाराष्ट्राला डावे पक्ष आणि खुद्द डॉक्टर आंबेडकर यांनी पूर्ण पाठिंबा देऊ केलेला आहे असं दिसत आहे. अकोला करार. आता या सगळ्यामध्ये काय झालंय की पूर्णच महाराष्ट्र एकत्र आणायचं ठरलं होतं. मग पूर्णच महाराष्ट्र आणायचा तर त्याच्यामध्ये
वऱ्हाड विदर्भ जो भाग आहे तोही आला पाहिजे. आणि त्यांच्या मनामध्ये जे किलबिश असेल, त्यांच्या मनामध्ये अशी भावना असेल की आपण दुय्यम वागले जाऊ, तर तसं न होता सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ हे त्यांना दाखवता आलं पाहिजे. आणि म्हणून मग प्रयत्न करून एक 47 साली अकोला करार जो आहे तो करण्यात आला. त्याच्यामध्ये काय हो की विश्वास निर्माण व्हावा एकमेकांमध्ये म्हणून हा करार होता. ही संयुक्त महाराष्ट्राचे 2 भाग असते. तर 47 म्हणजे अगदी जवळचा, अगदी अर्ली पार्ट आहे की जे स्वातंत्र्य मिळत होतं तेव्हाची गोष्ट आहे. आणि तेव्हा मग संयुक्त महाराष्ट्राचे 2 भाग असतील की वऱ्हाड एक भाग असेल आणि उर्वरित महाराष्ट्र एक भाग असेल, असं एकाच याचे 2 भाग असतील असं ठरलंय. दोन्हीला स्वतंत्र कायदेमंडळ असेल असं तेव्हा ठरलं होतं अकोला करारात. आणि मंत्रिमंडळ पण स्वतंत्र असावं असंही म्हटलंय. त्या कायदेमंडळ स्वतंत्र असेल आणि मंत्रिमंडळ पण स्वतंत्र असेल असं म्हटलंय. अजून काय म्हटलंय तर स्वतंत्र निवडणुका आणि स्वतंत्र उच्च न्यायालय पण असेल. आता अकोला करार म्हणजे एक प्रकारे मग हा मराठी लोकांचीच 2 राज्य आतल्यात अशी काहीची स्थिती होती. पण ती काळ फार काळ चालू शकली नाही. नंतर हळूहळू लक्षात आलं जसं संघर्ष चालू झाला तसं की अशी 2 राज्य मराठी भाषिकांची ही चांगली ठरणार नाहीत. त्याच्याऐवजी मराठी भाषिकांचं एकच एक विशाल राज्य झालं पाहिजे. सगळ्यांचा मिळून महाराष्ट्र असला पाहिजे, ज्याची प्रेरणा छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्य लढा हा असू शकतो. आणि त्यातनं मग नागपूर करार हा अत्यंत महत्त्वाचा करार करण्यात आलाय 1953 साली. यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे अकोला करार रद्द केला. त्यामुळे मराठी भाषिकांच्या आतल्या 2 राज्य ही कल्पना रद्द करून त्याऐवजी काय म्हटलं आता की त्याच्याऐवजी संयुक्त महाराष्ट्रात येऊ पाहणाऱ्या विविध विभागांना समान दर्जा देणारा करार निर्माण करण्याची गरज निर्माण झाली. ते मुंबई असो, मध्य प्रदेश असो, हैदराबाद असो, येथील जे सलग मराठी भाषिक प्रदेश आहेत त्यांचे राज्य बनावे आणि त्याची राजधानी मुंबई असेल, हा महत्त्वाचा ठराव नागपूर करारामध्ये ठरलाय. प्रत्येक घटकावर खर्च लोकसंख्येच्या प्रमाणात होईल. अविकसित मराठवाड्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल हेही मान्य केलं व त्याचा वार्षिक अहवाल दिला जाईल हेही मान्य करण्यात आलं. उच्च न्यायालयाचे मुख्य केंद्र मुंबई असेल तर दुसरे स्थान जे असेल ते नागपूर इथे असेल. जसं आजही इथे स्थिती आहे की उच्च न्यायालयाचं पीठ आहे नागपूर इथे. सरकारी नोकर भरतीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये स्थान असेल. नागपूरला दरवर्षी विधानसभेचं किमान 1 अधिवेशन होईल हेही ठरलंय. जसं आजही हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होतं. तर सर्व सलग मराठी प्रदेश नव्या राज्यात समाविष्ट होण्यासाठी खेडी हा घटक मानला जाईल हेही इथे ठरवण्यात आलंय. हा नागपूर करार जो आहे हा एक महत्त्वाचा पाय ठरला आजच्या आपल्या महाराष्ट्राचा. हा आजही व्हॅलिड आहे. आणि त्यानुसार अगदी घटनेमध्ये कलम 371 ते का 370 रद्द केलं तर 371 अजूनही 71 मध्ये वैधानिक विकास महामंडळाची तरतूद आहे. आणि तसं एक विदर्भ वैधानिक विकास महामंडळ जे आहे ते वेगळं स्थापन झाल्यावर जे राज्यपालांच्या हाताखाली काम करतं. तशा प्रकारे आधी अकोला करार आणि मग तो रद्द करून नागपूर करार ही अखंड महाराष्ट्राच्या स्थापनेच्या पायाभरणीतली महत्त्वाचे 2 टप्पे ठरले हे आपल्याला इथे दिसून येईल. आता राज्य पुनर्रचना आयोग पुढचा टप्पा होता की त्याकाळी काय झालं की आंध्रमध्ये पोट्टी श्रीरामलू या गांधीवादी नेत्याने उपोषण चालू केलं की आम्हाला मद्रास प्रांतातनं वेगळ्या तेलुगू भाषिकांचं राज्य हवं. आणि त्यांनी लावूनच धरलं. अनेक दिवस उपोषण करून शेवटी त्यांचे प्राण गेले. जरी पोट्टी श्रीरामलू गांधीवादी असले तरी सगळेच बाकीचे लोक गांधीवादी नव्हते. त्या भरपूर दंगे झाले, जाळपोळ झाली, वातावरण बिघडलं. तेव्हा मग शेवटी केंद्राने मान्य केलं की आपण आंध्र नावाचं भाषिक राज्य स्थापन करू, फक्त तुम्हाला मद्रास मिळणार नाही, चेन्नई मिळणार नाही. त्या अटीवर मग शेवटी ते राज्य स्थापन केलं. अशा प्रकारे पहिलं भाषिक राज्य स्थापन झालं आंध्र प्रदेश. मग जर पहिलं भाषिक राज्य स्थापन झालं 53ला तर बाकीचे राज्य म्हणाले की आम्ही काय गुन्हा मारले, आम्हाला पण द्या ना. मग त्यानुसार मग आता शेवटी एक आयोग नेमला, तो म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग. जस्टिस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली या त्रिसदस्य आयोग नेमण्यात आला. इतर 2 सदस्य होते. एक म्हणजे हृदयनाथ कुंजरू हे होते आणि दुसरे होते के.एन. पणिक्कर. आणि मग महाराष्ट्राच्या वतीने संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने S.M. जोशी, श्रीधर महादेव जोशी यांनी याच्यामध्ये निवेदन दिले. धनंजय गाडगीळ यांनी वारंवार या सगळ्या चळवळीला पाठिंबा दिलाय. मोठे अर्थतज्ञ होते. अगदी अकोला करार करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. आणि इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. 1955 रोजी आयोगाचा निवडा जाहीर झाला. आणि मग पुनर्रचनेबाबतची पायाभूत तत्व मात्र त्यांनी सगळ्यांना सारखी लागू केली नव्हती. काय पायाभूत तत्व स्वीकारली की सांस्कृतिक संलग्नता असली पाहिजे, भौगोलिक संलग्नता असली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णता असली पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी विविध निकष वापरले होते. पण ते समान प्रकारे वापरलं दिसून आलं. मोठी विसंगती होती. हैदराबादसाठी एका भाषिकाचं तत्व वापरलं. खरं तर तिथेही तेलंगणाची मागणी तेव्हाही होतीच. पण तसं न करता सर्व तेलुगू लोकांचं एकच आंध्र नावाचं राज्य उभं केलं. तर मुंबईसाठी मात्र द्वैभाषिकांचं काय केलं यांनी
की मुंबई जाऊ नये मराठी लोकांच्या हातात, किंवा मुंबईची मागणी लक्षात घेऊन त्याला असं विचार केला की मुंबई दोघांकडे ठेवून गुजरात आणि महाराष्ट्र आपण दोघांचं मिळून एक राज्य स्थापन करू. आणि मग मुंबई प्रांतामध्ये गुजरात भाषिक सौराष्ट्र समावेश करून मराठी भाषिक विदर्भ, बेळगाव, कारवार, हे मात्र विदर्भ बाहेर राहील, बेळगाव, कारवार सुद्धा बाहेर राहील असं ठेवलंय. आणि मग याच्यातनं उद्दिष्ट काय दिसतं असं की मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव कर्नाटकाशी आता हे काय होता इश्यू की अशा प्रकारे बेळगाव कर्नाटक वेगळा ठेवला, विदर्भ वेगळा ठेवला, तर महाराष्ट्र एक प्रकारे दुभंगलेला राहणार होता आणि तो गुजरातशी जोडलेला राहणार होता. थोडक्यात मराठी लोकांची कधीच बहुसंख्या होणं शक्य नव्हतं, किंबहुना मराठी लोक अशा प्रकारे अल्पसंख्य राहतील आणि एका प्रकारे गुजरातशीवर अवलंबून राहतील, गुजराती लोकांवर आणि त्यांच्या दयेवर असा काहीसा याच्यामध्ये वाटा असावा असं लोकांना संशय यायला लागलाय आणि ज्या प्रकारे स्वीकारला गेलाय. त्यावेळी दई भाषिकाला मराठी भाषिकांची संख्या ही जास्त होऊ द्यायची नाही असं काहीसं असावं आणि त्यावेळी मोठा असंतोष उफालाय. आणि मग अशा प्रकारे ही जी दुय्यम भूमिका आहे राजकारणातली कायमची, परमनंटली हँडिकॅप्ड, ती मात्र लोकांना मान्य झाली नाही, हे वैशिष्ट्य आहे. त्रिराज्य योजना. आता काय झालं की लोकांनी विरोध सुरू केला सगळ्याला की हे चालणार नाही, अशा प्रकारे आम्हाला गुजराती लोकांची नाळ बांधली आहे आणि आमच्याच मराठी लोकांचं बेळगाव वेगळं ठेवलंय, आमच्याच मराठी लोकांचा एवढा मोठा प्रदेश विदर्भ तो मात्र वेगळा ठेवणार तुम्ही, हे मात्र मराठी लोकांना मान्य झालं नाही. आणि त्यामुळे मग नेहरूंनी काय केलं, मग त्यांनी लीड घेतलाय, स्वतः रेडिओवर आले आणि त्यांनी एक त्रिराज्य घोषणा केली. त्रिराज्य घोषणा तर खूपच इंटरेस्टिंग होती. ती अशी होती की सौराष्ट्रसह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई. मग आता महाराष्ट्रातल्या लोकांना विदर्भ हवा होता ना, खूप हौस होती, तर ते म्हणाले की घ्या विदर्भ, काय हरकत नाही. मग एक प्रकारे बरोबर ते एकत्र आणलं महाराष्ट्राला आणि त्याचवेळी गुजरात व सौराष्ट्र एकत्र आणले, पण त्याचवेळी मुंबई मात्र वेगळी केली, स्वतंत्र असेल. मग ती धड गुजराती लोकांना पण नसेल आणि धड महाराष्ट्रातल्या लोकांकडे पण नसेल, ती असेल केंद्राकडे. म्हणजे दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ, असा काहीसा प्रकार आहे. आणि अशा प्रकारे त्रिराज्य योजना मांडली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठी जनांमध्ये पसरली आणि त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतलाय. आणि मग जसं कट्टप्पा होता तसं महाराष्ट्राचे कट्टप्पा म्हणजे सेनापती बापट, त्यांचं नावच मुळशी सत्याग्रहापासून सेनापती असं पडलं होतं. आणि त्यांनी एक हाती निर्णय घेतला एक मोर्चा काढायचा. ते एक हातात बॅनर घेऊन निघाले दादरवरनं मंत्रालयाकडे मुंबईमध्ये आणि एकटेच निघाले होते, पण ते पोचेपर्यंत हजारो लोकांचा जमाव त्यांच्या मागे जमलाय. आणि ते रेकॉर्ड ठरलंय की अशा वेळेला कुठलीच घोषणा न करता, कुठलीच जाहिरात न करता एक माणूस निघतो आणि आपल्या मागे खूप मोठ्या प्रमाणावर जनमत उभं करतो, त्याचे उदाहरण आहे. आणि अशा प्रकारे सेनापती बापटांनी एक मोठा मोर्चा काढला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे आंदोलनाचे घोषवाक्य यापुढे ठरले. इथे च महत्वाचा आहे नाही का, मराठी भाषेमध्ये प्रत्यय वापरतात, च हा प्रत्यय महत्वाचा आहे, झालाच पाहिजे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तिथे जसा च महत्वाचा होता तितकाच हा च इथे महत्वाचा होता असं दिसून येईल. मग आता चौपाटीवर काय झालं तेव्हा की हे जे काँग्रेसचे लोक होते, जे नेहरूंना मानणारे होते आणि नेहरूंच्या इशाऱ्यावर होते, विशेषतः मोरारजी देसाई आणि सखा पाटील यांनी गिरगाव चौपाटीवर मुंबईमध्ये एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये मोठी मोठी मुक्ताफळं उधळलीत की ज्या असंतोष वाढलाय. 20 नोव्हेंबर 1955 रोजी मोरारजी देसाई व सखा पाटील यांनी प्रक्षोभ विधाने केली. पाटील म्हणाले की 5000 वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं म्हटलंय. आकाशात चंद्र तारे आहेत तर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशी त्यांची घोषणा आहे. मोरारजी म्हणाले की काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं पडलंय. गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल असं त्यांनी म्हटलंय. लोकांनी काय केलंय की संतापून ती सगळी सभा उधळून टाकली, स्टेजेस खालती आणले, शेवटी नेते मागच्या मागे पळून गेलेत. पण या सगळ्यातनं सिद्ध झालं की काही लोक एखादं कटकारस्थान केल्यासारखं मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी प्रयत्न करतायत आणि त्याला कोणाचा तरी आतनं पाठिंबा आहे असं दिसतंय. आता असंतोष वाढलाय. तर ही जी सगळी भाषा आहे त्याच्यामुळे असंतोष वाढलाय. अग्निपथ. मग आता यानंतर काय झालंय की चळवळ आत्तापर्यंत तरी नुसतं बोलणी, चर्चा, समित्या, करार अशीच चालली होती, तर तसं न होता सगळी चळवळ रस्त्यावर आली आणि यापुढे हिंसक पण झाली. त्यामुळे मग आता मराठी माणसांनी निश्चय केला होता की मुंबई मिळवायचीच, ती आपल्या हक्काची आहे. त्यामुळे मग काय झालं की 55 साली आंदोलन झालं, तर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे त्यावेळी 15 लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत. आणि इथून अशा प्रकारे आता रक्ताचं बोट लागलंय किंवा काळिमा लागलाय असं म्हणता येईल. त्या जानेवारी फेब्रुवारी 56 मध्ये केंद्रशासित मुंबईची घोषणा करण्यात
आली, जसं 3 राज्य योजनेमध्ये जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं होतं, मग मात्र लोक रस्त्यावर उतरली की अशी घोषणाच केल्यानंतर खुद्द नेहरूंनी भाषण केलं होतं, नंतर घोषणा करण्यात आली की आता मुंबई यापुढे युटी युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश असेल. तेव्हा मग हडताळ, सत्याग्रह, मोर्चे सुरू झाले. त्याला ऊत आलाय. मोरारजी सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठुरपणे 80 लोकांना गोळीबारामध्ये मारलाय. की खरं तर सरळ त्यांना आंदोलन करू दिलं. कसं आंदोलन करणं हा लोकशाहीचा आत्मा आहे, शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणं हा लोकांचा हक्क पण आहे. पण मोरारजी सरकारने निष्ठुरपणे गोळीबार केलाय आणि 80 लोक त्यात मारले गेलेत. त्या आधी 80, त्याच्या आधी 15 आणि इतर अनेक ठिकाणी मारले गेलेत. असं जवळ 105 जणांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले मुंबई महाराष्ट्रात यावी म्हणून. त्या मुंबईमध्ये आजही हुतात्मा स्मारक आहे माउंटेन या भागामध्ये, आणि तिथे या सगळ्या 105 लोकांची नावं खरं तर त्याहून थोडी जास्त होती, पण तरी आपण 105 असा आयडिया हे पकडतो. संयुक्त महाराष्ट्रामध्ये दिल्ली येथे सुद्धा मोठा सत्याग्रह घडवून आणला. चळवळीच्या काळामध्ये जनतेच्या संतोषामुळे नेहरूंना महाराष्ट्रात फिरण्यासाठी बॉडीगार्ड घेऊन फिरावं लागलंय. हे वैशिष्ट्य आहे. सगळीकडे त्यांना काळे झेंडे दाखवून लोकांनी निदर्शने केली आहेत. थोडक्यात नेहरू तर मोठे लोकप्रिय नेते मानले गेले होते, पण महाराष्ट्राने मात्र आपलं पाणी त्यांना दाखवलंय. आता काय झालंय की मधल्या काळामध्ये शंकरराव देव, जे आतापर्यंत संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे नेतृत्व करत होते, त्यांनी मध्ये शेपूट घातली. त्यांना वर्ण कानपिचका मिळाल्या की काँग्रेसचे नेते असून तुम्ही कशाला पुढे जाताय सगळ्यामध्ये, तुमचं काय आहे. तेव्हा त्याने अचानक सांगितलं की मला हे सगळ्यात आता एवढं इंटरेस्ट नाही, किंवा मग मला हे काम नको. ते स्पष्ट आलं की ते आता एवढे करणार नाहीत. तेव्हा मग ती परिषदच बरखास्त केली आणि आता एक संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. आणि जास्त लढाऊ नेते होते, त्यांचं नाव होतं केशवराव जेधे. तर केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली. आणि आता मात्र मोठे मोठे दिग्गज या चळवळीमध्ये सामील होत गेले आणि त्यातली चळवळ विशाल होत गेली आहे आणि हिने मोठं कार्य केलं आहे. तर पुण्यात ही सगळं झालं. अध्यक्ष केशवराव जेधे, आणि मग आता घोषणा देण्यात आली की मुंबई, विदर्भ, मराठवाडा, बेळगाव, कोकण, कारवार, निपाणी सह महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे. स्त्रियांनीही आंदोलनामध्ये गिरीने भाग घेतलाय, मोर्चे काढलेत, अटक करून घेतली. मृणाल दांडेकर किंवा मग कमल नावाच्या नेत्या होत्या, त्यांनी मोठा भाग घेतलाय. आता या सगळ्यामध्ये काय झालंय की महाराष्ट्रातले जे काँग्रेस नेते होते त्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले असं दिसतंय. आणि त्यामुळे मग ते जनतेच्या मनामधून उतरले. विशेषतः महान नेते यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा असं म्हटलं या काळामध्ये की जर मला नेहरू आणि संयुक्त महाराष्ट्र यातील एकाची निवड करायची वेळ आली तर मी नेहरूंची निवड करेन, असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय. आणि त्यातून स्पष्ट झालं की ते महाराष्ट्रीय लोकांच्या हिताच्या ऐवजी केंद्रीय नेतृत्व आणि त्यांची मर्जी सांभाळणे याचा प्रयत्न करत आहेत हे दिसून आलंय. आणि मग त्यामुळे महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशलिस्ट, प्रजा समाजवादी, यातील डावे पुढारी, काँग्रेस, इतर लोक होते, सगळे मिळून आता हातामध्ये हात घेतलाय आणि सगळे मिळून आता विरोध करायला लागले. त्यावेळी विशेषतः सेनापती बापट आपण बघितले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघितले, SM जोशी, प्रल्हाद केशव अत्रेंनी खूप मोठी भूमिका सगळ्यामध्ये निभावली. त्यांचं वृत्तपत्र आधी मराठा आणि नंतर नवयुग यातून त्यांनी जोरदार लेख लिहिलेत. आणि संयुक्त महाराष्ट्र एखादं तलवार चाललंय तसं कलम चालवून चळवळ जिवंत ठेवली आहे. श्रीपाद अमृत डांगे बघितले आपण, किंवा शाहिरांनी खूप चांगलं काम केलंय. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, नंतर भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, हेही या चळवळीतले महत्त्वाचे नेते होते या काळामध्ये. तशा प्रकारे सगळे मोठे नेते एकत्र आले आणि त्यांनी आता संयुक्तपणे ही चळवळ हातामध्ये घेतली असं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे अत्रेंनी विशेषतः हे काम जोरदार केलंय, खरपूस समाचार घेतलाय. शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर या सगळ्यांच्या कलाविष्काराने महाराष्ट्र दुमदुमीत निघालाय या काळामध्ये. रामशास्त्री म्हणा, जसं रामशास्त्री प्रभुणे यांनी रघुनाथ दादांना शिक्षा ठोठावली होती आणि त्याचा राजीनामा दिला, कारण शेवटी रघुनाथराव पेशवे झाले होते, देहदंडच घोषित केला होता. तसंच काहीसा पुन्हा एकदा प्रसंग घडलाय की देशाचे अर्थमंत्री, प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि विद्वान CD देशमुख, चिंतामणराव देशमुख, ज्यांना महाराष्ट्राचे कंठमणी असं म्हणत, त्यांनी केंद्राच्या भूमिकेच्या विरुद्ध की महाराष्ट्रावर जो अन्याय होता त्याचा विरोध म्हणून आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एवढं मोठं पद त्यांनी लाथाडलंय. तर एकीकडे असे काँग्रेस नेते होते जे निव्वळ आपल्याला एखादं पद मिळावं किंवा मग मर्जीमध्ये असावं केंद्र नेत्यांच्या म्हणून वरच्या नेत्यांची री ओढत होते,
आणि त्याच वेळी सी.डी. देशमुख यांनी मात्र आपला बाणा दाखवून दिला आणि त्यामुळे ते गाजलेत. त्याला अधिक बळ मिळालं चळवळीला. मीनवाईल द्विभाषिक राज्याची घोषणा आता शेवटी केली. हे दिसून आलं की मराठी नेते कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई वेगळी मान्य करणार नाहीत. आणि इंटरेस्टिंगली गुजराती लोकांनाही मान्य झालं नाही की मुंबई वेगळी व्हावी. तर गुजराती लोकांचा हट्ट होता की ती गुजरातमध्ये सामील व्हावी. महाराष्ट्रात लोकांचा हट्ट होता की ती महाराष्ट्रामध्ये सामील व्हावी. आणि त्यामुळे मग शेवटी कुठलीच आयडिया केली तर त्रिराज्य योजना बाजूला ठेवून द्विभाषिक राज्याची घोषणा करण्यात आली. आता अजून एक कल्पना, थोडक्यात एक प्रकारे हा प्रयोग चालला होता की आधी ही कल्पना, मग ती कल्पना, मग ती कल्पना, मग आता द्विभाषिक राज्य. त्यामुळे 56 साली केंद्राने काय केलंय की सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई या इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून, परंतु बेळगाव आणि कारवार गाळून विशाल द्विभाषिक मुंबई राज्य स्थापित केले आणि यशवंतराव चव्हाण यांना या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. जे मराठी लोकांना शांत करणं असा भाग होता. चळवळ जोरात महाराष्ट्रामध्ये होती, त्यामुळे हे सगळं केलंय. कारण मोरारजी देसाईंनी गोळीबार करून 105 हुतात्मा घडवले होते आणि त्यामुळे मग अशा प्रकारच्या गुजराती मुख्यमंत्र्याबद्दल मोठा असंतोष निर्माण झाला होता. मग त्याचा परिणाम म्हणून तर चव्हाणांना करून शांत करायचा प्रयत्न करण्यात आलाय. पण मग आता काय झालं की 57ची निवडणूक आली आणि आता काय झालं की आपण बघितलं की एक संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. त्यांनी घोषणा दिली होती की मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे. तिकडे गुजरातमध्ये पण एक महागुजरात परिषद स्थापन झाली होती. त्यांनी घोषणा केली होती की मुंबईसह गुजरात होवानुं छे. असं दोन्हीकडे चळवळी होत्या जोरदार. पण मग इकडचे नेते जे होते S.M. जोशी विशेषतः, ते गुजरातमध्ये गेले. ते समजून सांगितलं की आपली समज सारखेच आहेत, एक प्रकारे काँग्रेस आपला खेळवतोय, आपण एकत्र राहू. आणि अशा प्रकारे या समितीने काय ठरवलंय की आपण निवडणूक लढवू मिळून. आणि अशा त्याकडे काँग्रेससमोर प्रस्ताव होतं. काँग्रेस एक मोनोलिथिक एकाश्म पक्ष होता, प्रबळ पक्ष होता. पण तरी हे सगळे विरोधी लोक एकत्र आलेत आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती नावाचा पक्ष स्थापन केला, ज्याला एकीकरण समिती म्हटली जाते. आणि तिच्याकडे निवडणुका लढवल्यात. मग त्या निवडणुका एक इंटरेस्टिंग प्रकार होता. यात काय झालं की काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 136 जागा मिळाल्यात आणि समितीला 128. म्हणजे जवळजवळ समितीने काँग्रेसला गाठलंय. काहीच अगदी काही महिन्यांच्या तयारीने आणि जस्ट पक्ष स्थापन झाला होता तरी गाठले. याचा अर्थ थोडा अजून वेळ मिळाला असता त्यांनी सहज काँग्रेसला मात केली असती. आणि कदाचित हेच कारण असेल की काँग्रेस मग त्या काळामध्ये पूर्ण मराठी लोकांचं एक राज्य स्थापित करायला तयार होत नव्हती. तर काँग्रेस वाचली कशी, तर गुजरातमध्ये मात्र 99 जागा मिळाल्या आणि महागुजरात परिषदेला फक्त 33 जागा मिळाल्यात. आणि त्यामुळे ओव्हरऑल दोन्हीकडे मिळून, गुजरात महाराष्ट्र मिळून काँग्रेसकडे बहुमत कायम राहिलं. दुसऱ्यांदा द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेच झालेत. या काळामध्ये प्रतापगडावर स्वतः आले होते जवाहरलाल नेहरू की आता मराठी माणसांची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवराय, मग त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करू, कोणती कल्पना दिली म्हणजे मग लोक शांत होतील. खुद नेहरूंची असते. आणि त्यामुळे मग नेहरू प्रतापगडावर आले होते. त्यामुळे समितीने ठरवलं की त्यांना येऊ द्यायचं, पण आपला विरोध दाखवून द्यायचा, मोर्चे काढायचे. आणि त्याप्रमाणे रस्ते अडवलेत आणि हजारो लोकांचे मोर्चे निघालेत. एक तीव्र भावना दाखवून दिली या काळामध्ये. आणि तिथे नेहरू चपापले. त्यांना सवय होती की त्यांच्या स्वागतासाठी मोर्चे असत की लोक असत. आता इथे उलटं झालंय बरोबर. आणि त्यातून स्पष्ट झालंय की लोकांचा विरोध मोठा आहे. हे नेतृत्व मोर्चाचं माधवराव बागल कोल्हापूरचे यांनी केलं होतं. 1959 साली सीमा लढा समितीने करबंदी चळवळ पण चालू केली होती की जोवर संयुक्त महाराष्ट्र स्थापित होत नाही तोवर कर देणार नाही. आणि अशा प्रकारे या समितीने 57 सालची लोकसभा आणि विधानसभा निवडली. जरी काँग्रेसच जिंकली तरी बऱ्यापैकी जागा त्यांनी जिंकल्या होत्या. आणि अशा प्रकारे विरोधी पक्ष म्हणून उभा राहिलाय डॉक्टर R.D. भंडारे. हे संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्ष नेते म्हणून स्थापित झालेत. आणि अशा प्रकारे देशातलं पहिल्या राज्यांपैकी ठरला महाराष्ट्र की जिथे काँग्रेसची मक्तेदारी जी आहे, बहुमत जे आहे ते संपुष्टात यायला लागलं होतं. आणि नाही म्हटलं तरी काँग्रेसमध्ये आता मग शेवटी महाराष्ट्र हे खूप जास्त जागांचं आणि महत्त्वाचं राज्य आणि अशा प्रकारे हातातनं जातंय हे सगळं असं दिसायला लागलं. असंतोष खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये होता. विविध प्रकारचे शाहीर, नाट्य आणि मोर्चे याचा दिसून येत होता. आता पुढची भूमिका जी आहे की ती म्हणजे इंदिरा गांधीने निवडली की त्या काळामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा या इंदिरा गांधी होत्या आणि हळूहळू वडील त्यांचा ऐकायला लागले होते. इंदिरा गांधी या चतुर राजकारणी होत्या. त्यांनी बघितलं की एवढा विरोध विधानसभेत झालाय तर लवकरच 61-62 मध्ये लोकसभेची निवडणूक पुढे होती आणि त्यात काँग्रेसला विजय मिळवायचा होता. आणि अशा प्रकारे जर विरोधी राजकारण होत राहिलं तर काँग्रेसचं काय खरं नव्हतं. आणि त्यांनी ओळखलं की ही चळवळ थांबणार नाहीये आणि जोवर मुंबई महाराष्ट्रात दिली जाणार नाही तोवर काही वेगळं होणार नाहीये.
आणि मग त्याने वडिलांना कन्व्हिन्स केलं की आपण हे मान्य केलेलं बरं. आणि अशा प्रकारे हळूहळू मग त्यांचं मत अनुकूल होत गेलं. विशेषतः इंदिरा गांधी यांची भूमिका कळीची निघाली आणि त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीकडून विभाजनाचा ठराव पास करून घेतला. मात्र किंमतही सांगण्यात आली की संयुक्त महाराष्ट्राची किंमत काय आहे. तर महाराष्ट्र राज्याने गुजरातला 10 कोटी द्यायचे, त्यात ही मोठी अमाऊंट होती 10 कोटी, पण ते द्यायचं असं सांगण्यात आलं आहे. 4 वर्षात ही रक्कम कमी करता येण्याची अशी अट मान्य करण्यात आली आहे. मग इन रिटर्न गुजरातचं नुकसान होते. मुंबईच्या उभारणीमध्ये गुजराती लोकांचा मोठा हात आहे आणि आता गुजराती लोकांना वेगळी राजधानी बांधावी लागेल, त्याचं खर्च महाराष्ट्राने केला पाहिजे अशी ती कल्पना होती. आणि खरोखर त्यानुसार मग गांधीनगर ही जी राजधानी उभी राहिली तिचा खर्च एक प्रकारे महाराष्ट्राने दिला आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि त्यातनंच गांधीनगर एक नियोजित शहर उभं करून ते गुजरातने शेवटी राजधानी म्हणून स्वीकारलं. आणि मग व्याज म्हणून 50 कोटी देऊन अशा प्रकारे मुद्दलही द्यायचं, व्याजही द्यायचं, अशा प्रकारे किंमत द्यायला लागली. आणि किंमत देऊन शेवटी मिळालंय, मुंबईसह महाराष्ट्र स्थापित झालाय. स्वप्न अधुरं राहिलं मात्र की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी हे भाग नाही आले. तर बेळगावचा संघर्ष अजूनही चालला आहे. कारवार गोव्याच्या खालती हा जो भाग आहे तोही महाराष्ट्राने येणार होता. निपाणीला यायचं आहे. बिदर, सध्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे बिदरचेच आहे, तिथे मराठी भाषिक मोठ्या होणार आहेत, तर त्यांनाही यायचं होतं. डांग, की नाशिकजवळ डांगचा प्रदेश आहे, पण मग हे सगळे राहून गेलेत. आणि एक प्रकारे हे अधुरे स्वप्न आहे. अजूनही खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आहे असं म्हणता येणार नाही. तेव्हा बेळगावबाबतचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आजही चालूच आहे, हे तुम्हाला माहिती असेलच. आणि अशा प्रकारे हा जो संघर्ष आहे तो एका विशिष्ट टप्प्यापर्यंत यशस्वी ठरला असं म्हणता येईल. की नेहरूंना राज्याला हवे असलेली मुंबई हे नाव, तर नेहरूंचा आग्रह होता की निदान नाव तरी मुंबई ठेवा मग, पण तसं न ठेवता त्याहून महत्त्वाचं नाव ठेवलंय ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र ही एक कल्पना आहे अगदी जुन्या काळापासून. आणि महाराष्ट्र धर्म नावाची एक कन्सेप्ट त्याहून मोठी आहे. तिचा पहिला उल्लेख महिकावतीची बखर नावाची एक बखर होऊन गेली शिवाजी महाराजांच्याही आधी, की मुंबईमध्ये माहीमचं राज्य होतं महिकावती, त्याच्यामध्ये पहिला उल्लेख आहे. महाराष्ट्र धर्म ही एक प्रख्यात कल्पना स्थापित झाली जी पुढे शिवाजी महाराजांनी विस्तारित केली की मराठा तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. मग तो महाराष्ट्र हे नाव घेतलंय मुंबई सोडून. आणि राज्याची स्थापना 1960 सालच्या कामगार दिनी म्हणजेच 1 मे 1960 त्याच दिवशी गुजरातची पण झाली. दोघांचाही जन्मदिन एकच आहे. महाराष्ट्र स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते दिल्लीहून आणला गेला. आणि नव्या राज्याची मुंबई ही राजधानी, मग नागपूर ही उपराजधानी निश्चित झाली. तशा प्रकारे खूप मोठा संघर्ष करून, रक्त वाहून, आणि त्यातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली. आणि त्यातून आजचं हे महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 या दिवशी स्थापित झालं. आणि म्हणूनच 1 मे हा आपण अभिमानाने महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. तर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल वास्तव कट्टा व लोकायन IAS अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने, तर नक्कीच तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बघत राहा.